Good afternoon, all of you. Say good afternoon Good afternoon. loudly. Good afternoon. ओके, मग अशी तुमच्या मॅडम म्हणाल्या नाश्ता आला, त्याच्यानंतर आवाज वाढला तुमचा. मग आता मी पण सांगते गुड आफ्टरनून. Good afternoon. ओके, मांगूर विद्यालय मांगूर यांच्यातर्फे आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं. प्रथमतः व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि मॅनेजमेंट जी तुमची टीम आहे त्यांचंही आभार मानते की मला बोलण्याची संधी दिली. मी तुम्हाला बोर होईल असं काहीच बोलणार नाही, कारण खूप मोठा लेंदी कार्यक्रम झाल्यानंतर आपली ऐकण्याची मनस्थिती संपलेली असते. तुम्हाला ॲक्च्युली एन्जॉयमेंट तुमची होईल असंच मी थोडंसं तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करेन. ऐकण्याचा प्रयत्न करा. खूप वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी किंवा प्रथमतः एक सांगायचं आहे, एक 3-4 गोष्टी इथं आल्यानंतर मी ऑब्झर्वेशन केला त्या आवर्जून मला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूजा सांगवडे मॅडम ह्या माझ्या कॉलेजमेट आहेत. MCOMला आम्ही दोघी एकत्रित होतो आणि आज त्या माझ्या फ्रेंडचा इतका सत्कार, इतकं तिचं कौतुक ऐकून माझं मन भरून आलं. मी पुन्हा एकदा माझ्यातर्फे तिचा सहर्ष इथं सत्कार करते. अजून एक गोष्ट म्हणजे मी ज्या इंग्लिश मीडियममध्ये आता शिकवण्यासाठी आहे, टीचिंगसाठी, तिथं देखील महिलांची दादागिरी म्हणजे काय, आमचा देखील सगळा स्टाफ टीचर स्टाफच आहे. आणि इथं देखील माझं ऑब्झर्वेशन झालं की टीचर स्टाफ आणि टीचर स्टाफचं मॅनेजमेंट खूप छान असतं, सहनशीलता खूप छान असते आणि मुलांना समजून सांगण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये खूप छान असते. ते एक मला आवर्जून सांगावं असं. तर अजून एक गोष्ट, सरांची सदलगे सर सिम्पल थिंकिंग आणि सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग त्यांचं आहे. त्यांची राहणीमान, त्यांची विचारसरणी इतकी हाय आहे, पण त्यांचं ऑब्झर्वेशन आल्यापासून मी करते, दिसायला अगदी साधे जरी असले तर त्यांचं थिंकिंग, त्यांचे थॉट, त्यांचे विचार अतिशय हाय आहेत, अतिशय उंच आहेत. सगळ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी क्लॅप करायचं. खूप वर्षापूर्वी मगाशी अभिनवनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं, मुलांना थोडंसं ऐका, एक 10 मिनिटं फक्त. अभिनवनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की खूप वर्षापूर्वी आलेला एक पक्षी, या वटवृक्षाच्या सायेखाली आलेला, छायेखाली आलेला एक पक्षी आज तुम्हाला निरोप देण्यासाठी उभा आहे या ठिकाणी. आणि त्या सुरवंटाचं फुलपाखरूमध्ये रूपांतर करण्याचं काम या शिक्षकांनी केलेलं आहे, मुख्याध्यापकांनी केलेलं आहे, त्यांच्या पालकांनी केलेलं आहे. मग इथून हा तुमचा कौतुकाचा भाग आहे. मुलांचं कौतुक आपण करावं, नेहमीच मुलांचं कौतुक करावं त्यांच्या चांगल्या कामासाठी आणि त्यांचं कानही धरता आलं पाहिजे. पण शोकांतिका ही आहे आजच्या पालकांची किंवा पालकत्वाची, आपल्याला कौतुक कधी करावं हेही कळत नाही आणि त्यांचं कान कधी धरावा हेही कळत नाही. आता पुण्याकडील भागामध्ये किंवा इथेही गेला तर तुम्हाला असं दिसून येतं बघा, महिला असं म्हणत असतात, आमचा राहुल ना कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. आता मासाहेब, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी जर असं म्हटलं असतं की आमचा शिवबा कुणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कुणाच्या किल्ल्यांकडे जात नाही, कुणाच्या गडाकडे जात नाही. अफजल खानाच्या फंदात पडू नको, तो लय भयानक माणूस आहे. शायस्ती खानाची बोटं तोडण्याच्या फंदात पडू नको, त्याच्या नादी लागू नको. लाल महाल खूप उंच मोठा भयानक माणूस आहे, तू एक खुली घे, तो एक खुली घेईल आणि समजुतीने मिटवून टाका, असं म्हटलं असं चाललं असतं काय मुलांना? म्हणूनच आपण आपल्या मुलांना, काही पालक म्हणतात की त्यांना अंथरूण बघून पाय पसरावं, पण असं न म्हणता तुला काय करायचंय, तुला कोणत्या फील्डमध्ये काय करायचंय हे ते तू कर, तुला तुझ्या अंथरुणाचं मॅनेजमेंट काय लावायचं हे तुझा बाप बघून घेईल, असं म्हणण्याची हिंमत पालकांच्या मध्ये असली पाहिजे, लक्षात घ्या. आता बघा, गुणपत्रिकेला केवळ आलेली सूज म्हणजे काय, आपल्याला 90%च्या वर मार्क मिळाले तरच मुलगा गुणवत्ता आहे किंवा त्याची गुणवत्ता चांगली आहे असं म्हटलं जातं. फक्त गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे. त्या सरांनी मगाशी सांगितलं, त्या 90% सोबत तुम्हाला नॉलेज पण असलं पाहिजे मार्केटिंगमध्ये किंवा व्यवहारामध्ये. त्या मार्केटमध्ये व्यवहार कसं करायचं हे सुद्धा नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये आपलं काय चुकतं, आपण काय म्हणतो, फक्त सिलेबस म्हणजेच अभ्यास. आपल्याला असं वाटतं, मुलींचं बहुतेक करून तसंच असतं, फक्त सिलेबस मधला अभ्यास करणं, फक्त पुस्तकी किडा होणे म्हणजे अभ्यास असं आपण म्हणतो. मग आपण एखादं अवांतर पुस्तक जेव्हा गोष्टीचं वाचत असतो, मुलांना लक्ष द्या, आपण एखादं अवांतर गोष्टीचं पुस्तक जेव्हा वाचत असतो तेव्हा वाचता वाचता आपण अचानक असतो. खरंय का खोटं आहे? खरं आहे. का हसत असतो आपण?
कारण त्या गोष्टीमधील पात्र आपल्याशी काय करत असतात, बोलत असतात. त्या गोष्टीतले कॅरेक्टर्स आपल्याशी बोलत असतात. मग हे का होतं? कारण त्या अवांतर बुकशी किंवा त्या पुस्तकाशी आपण रममाण झालेलो असतो. मग इतके रममाण आपण गणिताच्या आकडेमोडीशी का होत नाही? इतके रममाण आपण विज्ञानाच्या ऍक्शन आणि रिॲक्शनशी का होत नाही? इतके रममाण आपण विज्ञानामध्ये, भूगोलामध्ये, नागरिकशास्त्रामध्ये का होत नाही? का होत नसेल? त्याचं कारण फक्त एकच आहे. कारण फक्त त्याच्याकडे आपण एक सिलेबस म्हणून, एक औपचारिकता म्हणून पाहत असतो. ह्यातून आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. भूगोल एवढ्या मार्कांसाठी, मराठी तेवढ्या मार्कांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रश्न 10 मार्कांसाठी, छत्रपती संभाजी महाराजांचे प्रश्न 10 मार्कांसाठी, तुकडोजी महाराजांचा अभंग अवघड आहे, थोडासा ऑप्शनला ठेवा, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी असं आपलं चालू असतं. म्हणजेच काय, आपण प्रत्येक गोष्टींच्याकडेच फक्त सिलेबस साठीच पाहत असतो. मला सांगा मुलांना, फक्त सगळ्या गोष्टींकडे सिलेबसकडे मार्कांसाठी बघून चालेल का आपल्याला सांगा? त्यांच्याकडे आपण एक समजून घेण्याचा पार्ट, त्यामधून एक फील्ड कसं निवडायचं. आता तुम्ही जेव्हा 90% घेऊन आउट जाताय किंवा मार्केटमध्ये जाताय, त्यावेळेला तुमच्या त्या मार्कांना काहीच व्हॅल्यू नसते, जोपर्यंत तुमच्याकडे ती गुणवत्ता नसते. ती गुणवत्ता म्हणजे काय? सेन्स ऑफ ह्युमर, प्रेझेन्स ऑफ माइंड जोपर्यंत तुमच्याकडे नसतं, तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. म्हणून तुम्हाला तयारी करायची असेल, आता मॅडमांनी सांगितलं, मुलांनी सांगितलं की खूप छान विविध कार्यक्रम, विविध गोष्टी, आमच्यामध्ये स्टेज डेअरिंग निर्माण करण्याचं काम आमच्या टीचरांनी केलं. तेच इम्पॉर्टंट आहे. तेच जर तुम्ही घेऊन बाहेर पडलात तर तुम्ही फेस करू शकता किती डिफिकल्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात, त्या सगळ्या डिफिकल्टीजला. आता एक कथा मला सांगायची आहे या ठिकाणी. असाच निरोप समारंभाचा कार्यक्रम चालू असतो आणि मागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं असतं. आता पहिल्या ज्या 2 लाईन असतात त्या 90%च्या पुढं, 100% पर्यंतच्या पहिल्या 2 लाईन असतात. त्याच्यानंतरच्या 3 लाईन ज्या असतात ते 80% पासून 90% पर्यंतच्या असतात. आणि शेवटच्या ज्या 5-6 लाईनी असतात त्या 60 पासून 80% पर्यंतच्या असतात. लक्षात आलं? आता पहिली जी 2 ओळी आहेत ज्या 90%च्या पुढं, 95%, 96%, अतिशय मॅच्युअर मुलं, तेवढं स्मित हास्य करणारे पुढे बसलेले असतात. त्याच्यानंतरच्या ज्या 3 लाईन असतात, 2 लाईन असतात 80 पासून 90 पर्यंत, त्या एकदम सुतक पडल्यासारखी तोंड पाडून ती बसलेली असतात. 80 पासून 90 पर्यंत म्हणतोय मी, पाकच कमी पण नाही. आणि त्यांचे पालक पण तसेच बसलेले असतात. आणि त्याच्या मागचे जे 60% पासून जे 80% पर्यंतचे आहेत ते अतिशय खुश असतात. तुम्हाला काय सत्कार करायचा आहे तो पुढच्या वेळेचा करून द्या, आम्ही आपलं निवांत मस्त मस्ती. आता त्या पहिल्या लाईन मधील एका पालकाला विचारण्यात आलं, का तुम्ही एवढं का दुःखी आहात, काय झालंय ऍक्च्युली? मग ती आई काय म्हणते, अहो मी राहुलला सांगत होतो 1 महिना आधी जरा अभ्यासाला लाग, जर अभ्यास केला असता तर पहिल्या लाईन मध्ये बसला असता. बर, तुमच्या विद्यार्थिनीला किती मार्क पडल्यात? राहुलला किती मार्क पडलेत? 89 पॉईंट समथिंग. म्हणजे फक्त काही पॉईंटने तो पुढच्या ओळीला बसला नाही. म्हणजे बघा, 89% मिळवण्याचा आनंद त्या पालकांनाही नाही आणि पालकांनी तो आपल्या मुलालाही दिलेला नाहीये. लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न त्या पालकांना विचारण्यात आला, तुम्हाला 10वीला किती % पडले? मग यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्या दोघांच्या मार्कांची बेरीज जरी केली तर 90% होत नाही. मग बघा, आपण काय आहे, आपली मुलं ही आपलं रिफ्लेक्शन असतात, आपल्या पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन असतात. मुलं आमची टार्गेट आहेत, मुलं आमचं असं करतात तसं करतात हे म्हणण्यात बसण्यापेक्षा, त्यांना वळण लावण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करा. आपण जे करतो ते अनुकरण आपली मुलं करत असतात. मग आपणच जर पुस्तक घेऊन बसलं, तुम्ही आजकाल आपण सगळेच वेडे आहोत आपण मोबाईलचे. आपण मोबाईल घेऊन बसला तर मुलेही मोबाईल घेऊन बसतील. आपण बड्डेला, एक इम्पॉर्टंट गोष्ट, बड्डेला लहान मुलांना आपण बंदूक गिफ्ट देतो. कधी कुठलं पुस्तक गिफ्ट दिलंय? किंवा एखादं की बघा मृत्युंजय आहे कादंबरी, ही प्रकाशवाटा कादंबरी आहे, ही वाच, ही शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे वाच, ह्यातून तुला बोध मिळेल असं आपण सांगतच नाही. कारण आपल्याकडे आज आहे तो गुगल बाबा. कोणतीही माहिती आपल्याला कशातून मिळत असते? गुगलमधून मिळत असते. आधीच्या विद्यार्थ्यांना गुगल होता काय हो? मग ते निबंध लिहित नव्हते काय? सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा पहिली शाळा काढली तेव्हा त्यांच्या वर्गामध्ये 7 मुली होत्या आणि त्या 7 मुलींच्या पैकी एक मुलगी होती मुक्ता साळवे. आता त्यावेळेला मोबाईलही नव्हता आणि गुगलही नव्हतं, काहीच नव्हतं. त्यावेळेला त्या मुक्ता साळवेनं एक निबंध लिहिलेला होता की या धर्माचं पोथी पुराण वाचण्याचा
लिहिण्याचा जर मला अधिकारच नसेल तर हा धर्म माझा कसा काय? आता हे गुगलनं सांगितले काय तिला? नाही. तर हे कशातून आलं? आपल्या मेमरीमधून, तिच्या मेमरीमधून आली तिची विचारधारा. आपण आपल्या विचारधारा आजकाल मांडत नाही. आपल्याला निबंध लिहून आणा म्हटले तर आपले आई वडील नोकरीला जात असतात, ते आपल्याला गुगल ओपन करून देतात, स्क्रीनशॉट घेतो, आहे तसा निबंध उतरून काढतो, दुसऱ्या दिवशी आपण जाऊन तो वर्गामध्ये वाचून दाखवतो. त्यामध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. लिहिण्याची पण एक पद्धत आहे. एक एक जण वाचून लिहितात, एक एक जण लिहितात, पण त्यात काय हे आपल्याला माहीत नसतं. लक्षात ठेवा. मग असं न करता तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करून तटा. प्रॉब्लेम्स येतील, खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. शिक्षकांना विचारा, आई वडिलांना विचारा, मोठे भाऊ बहीण असतील त्यांना विचारा, पण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथून मला काय सांगायचं होतं तर गुणवत्ता महत्वाची आहे आणि ही गुणवत्ता फक्त मार्कामधून दिसत नाही. क्रिएटिव्हिटी, सो मच इम्पॉर्टंट थिंग इज फॉर दॅट. क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे. आता एक क्रिएटिव्हिटी कशी असली पाहिजे मुलांनो? ही आता बाहेरची पाठीमागची मुलं बसतात, खूप सारी मुलं क्रिएटिव्ह असतील, आपल्याला माहित नाहीये. ते कधी कळेल आपल्याला? जेव्हा ते मोठमोठे उद्योजक होतील ना. याच गावामध्ये आहात तुम्ही, आता पुढे बघाल, त्यांना माहित नाही 50%चा विद्यार्थीही असेल, पण पुढे जाऊन जेव्हा तो मोठा उद्योजक होईल, एखादा बिझनेस चालवेल, आणि तेव्हा जेव्हा सर त्याच्या समोर जातील तेव्हा आपल्याला लक्षात येईल की बाबा हा मुलं किती क्रिएटिव्ह आहे, किती नॉलेज आहे याला बिझनेसचं. आता बघा, असंच कॉलेजमध्ये MCOM मध्ये असताना एक मी कॉमर्सच्या फील्डमधली, आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं की तुम्ही MBA कशात करणार आहात? तेव्हा मी उत्तर दिलं, सर मी ह्युमन रिसोर्सेसमध्ये MBA करणार. अजून एक विद्यार्थिनीला सरांनी विचारलं, तिनं काहीतरी मी फायनान्समध्ये सांगितलं. आता एक विद्यार्थी मुलगा आमच्या कॉलेजमध्ये बोबडा होता, त्याला बोलता येत नव्हतं. त्याला सरांनी विचारलं की तू कशामध्ये MBA करणार? तेव्हा तो बोलला, मी मार्केटिंगमध्ये MBA करणार. मार्केटिंगमध्ये, असं त्याला म्हणायचं होतं. आता सरांना प्रश्न पडला, ह्याला तर बोलताच येत नाही, ह्याचं काय बोललेलं आम्हाला कळत नाही. मार्केटिंग म्हणजे कसं असतं? मार्केटिंग म्हणजे समोरच्याचं मन परिवर्तन करायचं आणि ती वस्तू घेण्यासाठी भाग पाडायचं, ह्याला मार्केटिंग म्हणतात. मग आता पोबड्याला जमल काय? ते नाही जमणार. मग आता सर काय म्हणले, नको बाळ, तुझ्याकडून नाही जमणार, तू काय कर, फायनान्समध्ये MBA कर. नाही, तो बोलला, सर कलीन तर मार्केटिंगमध्येच MBA कलीन, नाही तर नाही करणार. मग आता सरांनी एक युक्ती सुचवली. एक 50 रामायणाची छोटी छोटी बुकं आम्हाला सगळ्या वर्गातल्या मुलांना दिली, आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही ही 50 बुकं विकून यायची, पुस्तकं विकून यायची. तुमच्या भागामध्ये जावा, इथं फिरा, गावात कुठेही फिरा, पण ही विकली गेली पाहिजे. लक्षात ठेवा. मग आम्हाला 8 दिवसाचा कालावधी दिला. 8 दिवसाच्या कालावधीनंतर आम्ही वर्गात आलो, आणि वर्गात आल्यानंतर सरांनी आम्हाला विचारलं प्रत्येकाला, किती झाली तुझी, किती बुक विकली गेली? आता माझी काय 8-10 झाली होती, मी सांगितली फक्त 10 विकली गेली. बाकीच्यांची पण एक 20 बर 25 बर अशी झाली होती. बाकी 50पर्यंत 40च्या पुढे आकडा कुणाचाच गेला नव्हता. मग त्यापैकी आम्ही जे केलं होतं ते आमच्याच घरात एक, आमच्या मामीच्या घरात एक, इकडे एक तिकडे एक, असं आम्ही खपवून आलो. आमच्यामध्ये मार्केटिंगचं नॉलेजच नाही, आम्ही विकणार कसं? आता त्या विद्यार्थ्याला विचारलं, त्या बोबड्या विद्यार्थ्याला विचारलं, सरांनी विचारलं, तू बा तुझी किती बुकं विकली गेली? सर 50च्या 50 खपवून आलो. आता सरांनी विचारलं, कसं काय? तुला तर बोलता येत नाही, तू ती 50 बुक विकलास कसं काय? मग तेव्हा तो म्हटला, सर मी काय करायचो, सगळ्यांच्या बेल वाजवायची, तिथं बसायचं आणि बुक ओपन करून बसायचं आणि त्यांना म्हणायचं, रामायणाचं बुक विकत घेताय का, वाचून दाखवू? आता बोबडा कसं वाचणार? या विचाराने ती काय, नको बाबा वाचून दाखवू नकोस, तुझा बुक आम्ही विकत घेतो असं म्हटलं, आणि मी 50च्या 50 बुक विकून आलो. मग ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? क्रिएटिव्हिटी. एखादी वस्तू सेल करण्याचं नॉलेज तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आता आपला वडिलोपार्जित व्यवसाय असतो, तो आपण चालवण्यास घेतो, पण ते क्रिएटिव्ह नॉलेज, ते नॉलेज तुमच्याकडे असेल तर ते एनहान्स होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शहाजीराजे आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी एक स्वप्न दाखवलं की हिंदवी स्वराज्य तुम्ही निर्माण करू शकता, आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपण आपल्या मुलांना मोठं स्वप्न का दाखवत नाही? आपण आपल्या मुलांना IAS होण्याचं, PSI होण्याचं मोठं स्वप्न, MPSC UPSC एक अधिकारी पोस्ट हॅक करण्याचं स्वप्न का दाखवत नाही? आपल्याला असं का वाटतं की आपला मुलगा हे
करू शकत नाही किंवा त्याच्याने होणार नाही, 20-20 तास तो अभ्यास करू शकत नाही, त्याला पेलत नाही, असं का म्हणतो आपण? असं म्हणत असतो, ह्याचा वशिला आणा, त्याचा वशिला आणा, तो इथं चिटकला पाहिजे, तिथं चिटकला पाहिजे, आपलाच बिझनेस केला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे. इतके छोटे छोटे स्वप्न आपण आपल्या मुलांना का दाखवत असतो? तर आपण आपल्या मुलांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजेत, जेणेकरून ती मुलं काय होतील, पुढे यशस्वी होतील. आणि प्रश्न मुलांना तुमची वृत्ती जिज्ञासू असली पाहिजे, क्युरियासिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजेत. हे असंच का झालं, ते तसंच का झालं, हे जेव्हा प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नाचं उत्तर ओळखण्यासाठी जेव्हा तुम्ही धडपड करता, पालकांना विचारता, शिक्षकांना विचारता आणि प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतरच तुम्हाला जेव्हा एक सिच्युएशन मिळते, तेव्हा म्हणायचं की आपण योग्य स्ट्रेट लाईनवर आहोत. म्हणजे बघा, लोंढा एका ठिकाणी जातोय, माझे सगळे मित्र तिकडे जातात, माझे सगळे मित्र कोणीही विचारत नाही टीचरांना, टीचर हे असंच का? मग तुम्ही पण विचारायचं नाही काय, तुम्ही त्या लोंढ्यामध्ये जाणार आहात की तुम्ही तुमचा वेगळा मार्ग निर्माण करणार आहात, हे तुम्हाला ठरवायचं. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. आता आधी पृथ्वीचा आकार विद्यार्थ्यांना कसा आहे? पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे. कुणी सांगितलं? भूगोलाच्या शिक्षकांनी सांगितलं. ऑब्विसली भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण वाचलं की पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे. मग आता हे हजारो वर्षापूर्वी असंच होतं की पृथ्वीचा आकार ताटासारखा आहे, असं कोणीतरी एक स्टेटमेंट दिलं आणि त्या सगळ्या पृथ्वीवर जेवढे वाशी आहेत किंवा सगळ्यांना असं वाटायचं की ही पृथ्वी ही कशासारखी आहे का? ताटासारखी आहे. मग जेव्हा ते एका गावी जायचे किंवा कुठंतरी निघायचे प्रवास करायला, तेव्हा त्यांना असं वाटायचं की आपण जेव्हा चालत चालत जाऊ आणि पृथ्वी ताटासारखी आहे, पृथ्वी एका ठिकाणी संपेल आणि आपण धबधब्यासारखे खाली पडू, असं त्यांना वाटायचं. पण जेव्हा गॅलिलिओनं आपल्या दुर्बिणीचा कोन चेंज केला आणि तेव्हा सांगितलं की आपली पृथ्वी ही स्पेरिकल आहे, म्हणजे लंबवर्तुळाकार आहे. मग हे असंच का? तर न्यूटननं शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा. सफरचंद खाली पडल्यानंतर, आता त्याच्या आधी सफरचंद वर जात होते काय? वर जात होतं काय मुलांनो? नाही, खालीच येत होतं त्याच्या आधी पण न्यूटननं त्यावेळेला विचार केला की अशी कोणती पृथ्वीमध्ये आकर्षणाची गती आहे जी त्याला खाली ओढती आहे. मग तेव्हा शोध लागला गुरुत्वाकर्षण शक्तीचा, जी आपल्या पृथ्वीमध्ये आहे. मग ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. हे असंच का आणि हे तसंच का? वाय क्वेश्चन विचारला आला पाहिजे मला. वाय प्रत्येक गोष्टीत. आता लहान मुले KG मध्ये किंवा एक स्कूलमध्ये जर तुम्ही बघितला, एक घरातील मुलं पण अशी जिज्ञासू असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये वाय विचारतात. मग ते वायचं क्वेश्चनचा आन्सर सुद्धा आम्हाला ते एकदा माहीत नसतं. मग त्याला सांगावं लागतं, बाबा 10 मिनिटं दे, 15 मिनिटं दे, मग आम्हाला शोधावं लागतं, मग त्या मुलांना सांगावं लागतं. मग अशी जिज्ञासू वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. आता बघा, आधीच्या काळामध्ये किंवा शिक्षकी किंवा मी आता मगाशी पण बघितलं की इथल्या विद्यार्थिनींना शिक्षकांचा खूप आदर आहे. मुलं थोडी पाठीमागे बसतायत, मुलं टार्गट आहेत, ओरडतायत, मधूनच कोणाच्या शिक्षकांचं ऐकत नाहीत, हे चालू आहे. मी बघालोय कधीपासून. आमच्या स्कूलमध्येही तसंच आहे, सगळीकडे तसंच असतं. आजच्या मुलांना, आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आदर थोडा कमी झालेला आहे आणि हे फॅक्ट आहे. तुम्ही कितीही सांगितलं तरी हे फॅक्ट आहे. आधीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा शिक्षकांची एवढी भीती वाटायची. आम्ही जर खेळत असतो रस्त्यावर आणि शिक्षक जर आले तर आम्ही तिथं सगळं टाकून आमच्या घरामध्ये जाऊन दार लावून आत बसायचं. त्यांना फेस करण्याची पण आमची हिंमत नव्हती. एवढी भीती, एवढी ताकद त्या शिक्षकांच्या मध्ये होती. पण आता हे नाही आहे. दुर्भाग्यानं, अनफॉर्च्युनेटली हे आता आपण बघत नाही. आज शिक्षक विचार करतो, 4 मुलं तिथं उभारल्या, त्या रस्त्याने जाऊ काय नको, हे शिक्षक विचार करतो. आता याच्यावरूनच अजून एक छोटासा एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगते. आय होप तुम्हाला ऐकण्यात मजा येईल. त्यावेळेचं शिस्त कशी होती बघा. मी 4थीला होते, मराठी शाळेमध्ये 4थीपर्यंत शिक्षण घेत होते आणि त्यावेळेला रविवारी, आमचं घर तिथं जवळ होतं, रविवारी आम्ही शाळेमध्ये जायचो, खेळायचो ग्राउंडवर आणि 4 मुलींचा आमचा ग्रुप होता आणि नवीन रोपं आमच्या शाळेमध्ये झाडांची लावलेली होती. आता माझ्या एका मैत्रिणीनं काय केलं, त्यातलं एक रोप काढून घेतलं ते आपल्या घरी लावण्यासाठी. आता ते मला माहीत नव्हतं, मला विचारली पण नव्हती, माझा काहीच त्यामध्ये दोष नव्हता. मला आज सांगायचा मोका मिळाला, मी सांगून टाकलं. माझा काहीच दोष नव्हता. पण त्यावेळेला तिथल्या शिपायानं आम्हाला बघितलं आणि आमच्या चौकींची नावं त्या रजिस्टरमध्ये ओढली. आता त्यावेळेला काय होतं, रजिस्टरमध्ये आदल्या दिवशी ज्यांची नावं असायची की नाही, त्यांचा दुसऱ्या दिवशी प्रार्थने जाहीर सत्कार व्हायचा. आता सत्कार व्हायचा म्हणजे काय व्हायचं तुम्हाला अंदाज आला असेल. आम्हाला पनिशमेंट मिळायची.
आता मी अतिशय आज्ञाधारक, मी पुढच्या बेंचवर बसणारी मुलगी, खूप अभ्यास करणारी मुलगी, कोणाचं काय भांडण वगैरे मी करत नव्हते, माझ्या अभ्यासात व्यस्त असायची. आता त्यावेळेला गेले आणि तिनं घेतलं आणि मी त्या चोरांसोबत होते म्हणून मी ही चोर ठरले, लक्षात. मग ते मी आमचं नाव घेतलं आणि आम्ही घरी गेलो. आम्हाला थोडीशी कावलं त्या शिपाई मॅडमांनी, आम्हाला घरला लावून दिलं. आता दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्हाला शिक्षा मिळणार हा एकच विचार माझ्या डोक्यामध्ये घुमत होता. खूप विचार मी करत होते. मी घरात कुणालाच सांगितलं नाही मी असं केलंय आणि माझ्या मैत्रिणीनं असं केलेलं आहे आणि मला शिक्षा उद्या मिळणार आहे, मला पण पनिशमेंट मिळणार आहे, मला पण मार मिळणार आहे. कारण माझे आईवडील असे असायचे, मला काही बोलत नव्हते, म्हणजे शिक्षकांना काही म्हणायचे नाही, मला म्हणायचे तूच काहीतरी टार्गेटपणा केला असेल. आत्ता तसं नाही आहे. पहिला असा धाक होता पालकांचा सुद्धा, शिक्षकांच्या बाजूनेच बोलत होते. मग त्यावेळेला रात्री त्याच विचारामध्ये मला झोप लागली की मला उद्या दुसऱ्या दिवशी पनिशमेंट मिळणार आहे. आता सकाळ झाल्यानंतर कधी प्रभात आहे तोपर्यंतच एक बातमी कानावर पडली. ॲक्च्युली खरं सांगते मी, तुम्हाला पटेल नाही पटेल, एक बातमी कानावर पडली की माझे एक चुलत आजोबा कोणतरी लांबचे वारले. आता कोणीतरी वारण्याचा आनंद मला त्यावेळेला झालेला होता. खूप आनंद झाला मला, कारण कुणीतरी वारलं म्हणजे मला स्कूलमध्ये जावं लागणार नाही आणि स्कूलमध्ये जावं नाही लागणार म्हणून माझा मार टळला, असा आनंद मला झालेला होता. मग ह्याच्यातून तुम्ही काय शिकला की शिक्षकांचा धाक, शासकीय प्रशासनाचा धाक कसा होता त्यावेळेचा बघ. पण आज नाहीये. आज 2 मुली भांडल्या की त्या 2 मुली शिक्षकांना येऊन सांगत नाहीत की तुम्ही मला आमचं दोघींचं भांडण झालेलं आहे, मग तर डिरेक्टली घरी जातात, आई वडिलांना पालकांना बोलवून आणतात आणि पालक येतात एखाद्या बाहुबलीप्रमाणे. जसे काही शिक्षकांच्यावर त्यांची दादागिरी चालते आणि बाहुबली ॲक्च्युली आहे, फॅक्ट आहे, बाहुबलीप्रमाणे येतात, शिक्षकांना सांगतात कोण आहे ते, कोणासोबत भांडले त्यांना दाखवतो, अशी त्यांची वागणूक किंवा त्यांची बोलणं कम्युनिकेशन चालू असतं. असं म्हणून मला पालकांना सांगायचं की तुम्ही जसं बोलाल, तुम्ही जे कम्युनिकेट कराल, तुम्ही जसं वर्तन कराल तेच वर्तन तुमची मुलं सुद्धा करत असतात. अजून एक म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन MPSC असेल, UPSC असेल, 12वी नंतर असेल, 10वी नंतर असेल किंवा 10वी मध्ये, आता तुम्ही 7वी मधून इथून बाहेर पडताय, आता काही मुलं 8वीची आणि 9वीची पण आहेत, तेव्हा फक्त शिकणे म्हणजे अभ्यास नव्हे तर त्यामधून काहीतरी पुढे करता आलं पाहिजे. यशाचं एक डेस्टिनेशन आपल्याला गाठता आलं पाहिजे. त्या दृष्टीने तुमची वाटचाल पाहिजे. आता त्या वाटचालीमध्ये खूप सारी दगडं येतील, डोंगर येतील, दऱ्या येतील, त्यांना घाबरायचं नाही तर पुढे चालत जायचं, अभ्यास करायचा. खूप एक हे आहे बघा, काय डायलॉग आहे शाहरुख खानचा की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही खूप स्ट्रॉंग विल पॉवरनं जेव्हा मागताय ना त्यावेळेला ते तुम्हाला मिळतंच. तुम्ही असं ठरवताय ना मला IAS व्हायचंच आहे, 10वी नंतर 5 वर्ष मला खूप अभ्यास करायचा आहे, या मोबाईल TV ही सगळी मोहमाया बाजूला ठेवून मला अभ्यास करायचा आहे आणि मला IAS झाल्यानंतर फक्त आणि फक्त खुर्चीवर बसून अभ्यास करायचा, काम करायचं आहे. आणि हे जर तुम्ही नाही केला, 10वी नंतरचं 10वीपर्यंत किंवा 10वी नंतरचे 5 वर्ष जर तुम्ही वाया घालवला तर मुलांना फॅक्ट आहे MIDC मध्ये दिवसाला 1000 रुपये पण पगार, पण तिकडं आपल्याला जायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आयुष्यभर काम आपल्याला शारीरिक कष्टाचं करायचं आहे का आयुष्यभर काम आपल्याला खुर्चीवर बसून करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. आणि यासाठी हे 5 ते 6 वर्ष फक्त, आयुष्यभर नाही, 5 ते 6 वर्ष इतकं कष्ट करा, खूप कष्ट करा. आई वडील तुम्हाला शोध लावायचा नाहीये, तुम्हाला जे काही अवेलेबल आहे शोध लावून ऑलरेडी ठेवलेलं आहे, त्याचा फक्त अभ्यास करून आपल्याला मार्क्स मिळवायचे. मार्क्स तर मिळवायचेच आहेत पण स्वतःला कपॅबल बनवायचं आहे. लक्षात ठेवा, सगळं काही आलं पाहिजे. कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला तर तुमची पर्सनॅलिटी अशी खुलून उठली पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यूवरनं तुम्हाला ॲक्सेप्ट म्हणजे सिलेक्ट केले पाहिजे, असं पर्सनॅलिटी तुम्ही तयार केली पाहिजे. मग ही स्कूलमधलं आपलं 4 भिंतीच्या आतमधलं असतं, खूप छान असतं. पण ह्याच्यामध्ये काय शिकायचं असतं, बाहेर कसं जगायचं किंवा सक्सेस कशी मिळवायची, डेस्टिनेशन कशी मिळवायची, ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. लक्षात आलं? तर 3 सूत्र मला पालकांना पण इथं सांगायचे आहेत. ती मी एक सांगितलं, पहिलं म्हणजे बिकम अ रोल मॉडेल फॉर युअर चाइल्ड. म्हणजे तुमचं रिफ्लेक्शन तुमचे विद्यार्थी असतात तर तुम्ही रोल मॉडेल व्हा. तुम्हीच काय व्हा
तुमच्या विद्यार्थ्यांचं आयडल व्हा. तुम्हाला बघूनच मुलं शिकतात. त्यामुळे तुम्ही एक रोल मॉडेल होण्याचा प्रयत्न करा, असं मला पालकांना सांगायचं आहे. सेकंड म्हणजे ऍक्सेप्ट युअर चाइल्ड विथ देअर विकनेसेस विथ देअर स्ट्रॉंगनेस. जे एखादी विद्यार्थी, आता प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकू शकतात का? नाही. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं. आता मला जर तुम्ही म्हटला आलाच आहात तर भाषण करता जाता जाता एक बॉक्सिंगची एक चॅम्पियनशिप खेळून जा, की एक किंवा एक मॅच खेळून जा, होईल काय शक्य माझ्याकडून? त्यासाठी कोण हवं? बॉक्सिंग चॅम्पियनच पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचं टॅलेंट, आपल्याला जे गुण मिळालेले आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्या मुलांना त्यांच्या विकनेसेस असतील, त्यांच्या स्ट्रॉंगनेस असतील, त्यांच्या सोबतच ऍक्सेप्ट करा. आता यावर एक छोटीशी गोष्ट, एक ऑक्शन असतं. ऑक्शन म्हणजे कार्यक्रम, एक प्रदर्शन असतं आणि त्या प्रदर्शनामध्ये एक गिटार, त्या प्रदर्शनामध्ये ऑक्शनमध्ये एक गिटार ठेवलेली असते. ती गिटार अतिशय सुंदर असते, दिसताना छान दिसत असते. आता त्याची पहिल्यांदा फक्त $1 एवढीच किंमत लावलेली असते त्या गिटारची. पण $1 असून सुद्धा कोणीही त्या गिटारला विकत घेण्यासाठी तयार नसतं. आता त्या ऑक्शन कमिटीमध्ये एक विद्यार्थी, एक मुलगा असतो ज्याला गिटार वाजवता येत होतं. त्यानं काय केलं, ती गिटार घेतली आणि थोडीशी ट्यून केली म्हणजे थोडीशी वाजवली. आता वाजवल्यानंतर आजूबाजूचे जे प्रदर्शन बघायला आलेले होते ते तिथं थरले, तिथं थांबले. त्याने ती गिटार वाजवताना ऐकलं आणि त्यांना छान वाटलं. आता ती गिटार जेव्हा त्या ठिकाणी प्रदर्शनाला गेली विक्रीसाठी, त्यावेळेला त्याची किंमत पहिल्यांदा $50 केलं, नंतर $100 पर्यंत गेली आणि $100 नंतर ती गिटार विकली गेली. लक्षात घ्या. काय याच्यामधून बोध मिळाला रे मुलांनो? आपण आहात बरोबर आहे, पण तुम्ही या वर्ल्डमध्ये, ह्या मार्केटमध्ये, ह्या सर्व्हाइव्ह करताना काही गोष्टी, काही कपॅबिलिटीज आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवता आली पाहिजे. क्रिएटिव्हिटी तुमची दिसली नाही ना, फेल. क्रिएटिव्हिटी ही दाखवताच आली पाहिजे. दोन मुलींचं कंपॅरिझन आपल्याला करता येत नाही. तिचं वेगळीकडे क्रिएटिव्हिटी असेल, हिची वेगळीकडे क्रिएटिव्हिटी असेल, पण क्रिएटिव्हिटी ही दाखवता आलीच पाहिजे. अँड थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर दी ऑल पालक, दॅट लव्ह युअर किड्स. तुम्ही मुलांना तुमच्या प्रेम केलं पाहिजे. खूप छान त्यांना आशेचा एक स्पर्श दिला पाहिजे. जर प्रेम केला नाही, जर आपुलकीनं बोललं नाही, तर ते मुलं आपल्याशी बोलू शकत नाही. लक्षात घ्या. याच्यावरून एक उदाहरण, कारण उदाहरण मध्ये मध्ये सांगावं लागतात, कारण उदाहरण जेव्हा सांगते ना तेव्हा मुलं कान देऊन ऐकतात, त्याच्याशिवाय ऐकत नाहीत, बोरिंग वाटतं त्यांना. माझ्या क्लासमध्ये एक विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी एकदम लहान मूल KGचं, आणि त्याला असं विचारलं की तू बाबा असं एवढं शांत का असतोस, तू बोलत का नाहीस, तू सगळ्यांच्या मध्ये मिक्स का होत नाहीस? तेव्हा त्यानं मला सांगितलं की माझ्या घरात माझ्यासोबत कोण बोलत नाहीत. मी सकाळी उठायच्या आधी पप्पा कामावर जातात आणि रात्री झोपल्यानंतर पप्पा कामावरून परत येतात, आणि तुझी मम्मी सुद्धा माझी नोकरीला जाते, असं तो म्हटला. माझे पप्पा माझ्याशी कधीच एक्स्ट्रा गप्पा मारत नाहीत, कधीच खेळत नाहीत. मग हे तू तुझ्या पप्पांना सांगितलंस का? सांगण्याचा प्रयत्न केला, पण पप्पा खूप बिझी असतात, कधीच त्यांनी मला वेळ दिला नाही, असं त्यानं म्हटलं. मग मी काय म्हटलं, मी तुला एक आयडिया सांगते म्हटलं. एका पानावर तू लिहून काढ, तुला तुझ्या पप्पांना काय सांगायचं आहे. ॲज युअर फ्रेंड, तुझे पप्पा तुझे मित्र आहेत असं तू मान, आणि तुला जे काही सांगायचं आहे, त्यांनी तुझ्याशी खेळावं, त्यांनी तुझ्याशी बोलावं, त्यांनी तुला हे आणून द्यावं, तिथं घेऊन जावं, जे काही वाटतं तू एका पानावर लिहून काढ आणि ती चिठ्ठी त्यांच्या हातात दे. त्या मुलग्यानं तसंच केलं, लिहून काढला. ॲक्च्युली ऑब्व्हियसली मोठा होता, आणि लिहून काढल्यानंतर ती चिठ्ठी त्यानं त्यांच्या हातात ठेवली आणि तिथून पळून गेला. आता ज्यावेळेला तो परत आला त्यावेळेला त्या वडिलांनी ती चिठ्ठी वाचलेली होती. चिठ्ठी वाचल्यानंतर तो आल्यानंतर त्यांनी घट्ट मिठी आपल्या मुलग्याला मारली, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्यामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण झालं, आणि मैत्रीचं नातं निर्माण झाल्यानंतर तो मुलगा सुद्धा फुलून उठला. म्हणजे आजपर्यंत जो कोमेजलेल्या फुलाप्रमाणे बसत होता तो आता बोलू लागला, तो पुढे येऊ लागला, स्टेज डेअरिंग करू लागला, आपलं मत व्यक्त करू लागला. यातून आपण काय शिकलो की आपण मुलांना एक मायेचा स्पर्श दिला पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामधील गुण हे बाहेर येत असते. लक्षात घ्या. आता आधी मुलांना एक वेगळं समाजात जे घडतं ते शाळेत शिकवलं जात नाही, आणि शाळेत जे शिकवलं जातं ते समाजामध्ये घडत नाही. आता एक कविता आहे, मुलांना तुम्हाला पण येत असेल, पूर्ण करा. एरे 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 तुला देतो पैसा झाला, पाऊस आला,
कोण शिकवलं? कोण शिकवलं आपल्याला? टीचरांनी शिकवले असतील, आपल्या आजी आजोबांनी पण शिकवलं असतील. म्हणजे आधी असं मानलं जायचं की मुलांची हाक देव मान्य करतो, म्हणून पावसाला बोलवा, आपल्या आकांतानं पावसाला बोलवा असं म्हटलं जायचं आणि आपण पावसाला बोलवत होतो. पाऊस आल्याचं ढगाळ वातावरण झालं की आपण बाहेर जाऊन नाचायचो, ए रे रे पावसा. आणि आता इंग्लिश मीडियम मध्ये काय शिकवलं जातं? रेन 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 गो अवे. आता काय शिकवलं जातं? पावसा पावसा परत जा. म्हणजे आपण नेमकं घ्यायचं काय? पावसाला ये म्हणायचं की पावसाला जा म्हणायचं? ह्या गोष्टी जेव्हा समाजातल्या गोष्टी आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकवल्या जातील तेव्हाच एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतं. लक्षात घ्या. आता मगाशी सरांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये इथं टीचर स्टाफ सगळा लेडीजच मला दिसतोय. मुलींची संख्या पण पुढं जास्त दिसते. मुलं पाठीमागे बसताना मला दिसत आहे. दहावीच्या जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा प्रथम क्रमांकामध्ये कोण असतं रे? कोण असतं? मुलं असतात की मुली असतात? मुली. 12वीचा पेपर झाल्यानंतर रिझल्ट मध्ये मुलं असतात की मुली असतात? MPSC UPSC मध्ये कोण सांगितलं? कोण सांगितलं तुम्हाला मुली असतात मुलं असतात म्हणून? मुलीच असतात. लक्षात घ्या. मुली आत्ताचं फॅक्ट आहे, आताच खरं आहे ते खरं, काय काही खोटं नाही. आणि राग मानून घेऊ नका, कारण ह्या मुली कितीही संपत्ती गोळा केल्या, काहीही केल्या तर माहेरी राहत नाही, हे फॅक्ट आहे. पण मुलींच्या मध्ये सहनशीलता असते, मॅनेजमेंट असतं, घरातील सगळं काम करून मुली अभ्यास करतात आणि पहिला नंबर सुद्धा मिळवतात. बंड्याचं तसं असतं काय? मुलांचं नाही. दप्तर आल्याबरोबर टाकायचं आणि बाहेर पडून जायचं. त्याला पूर्ण दिवस मोकळा असतो, त्याला टाइम मॅनेजमेंट माहीत नसतं. मुलींचं तसं नसतं. आईने सांगितली भांडी घासलीच पाहिजे, धुणं धुतलंच पाहिजे, जेवणात मदत केलीच पाहिजे. हे सगळं करून मुली अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळवतात, पण मुलं मिळवत नाही. म्हणून मुलांना हेच वय आहे अभ्यास करण्याचं. खूप वेळ झालेला आहे, खूप काही बोलले आणि प्रथमतः मॅनेजमेंट टीमचं मी आभार मानते की मला बोलण्याची संधी दिली आणि मला इथं बोलवलं. थँक्यू सो मच मांगूर विद्यालय.